नमस्कार, आपण चाललोय तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट, हे पण साई गणेश टूर्सने आणि माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आता ते थोडीफार माहिती आपल्याला सांगतीलच. तर ते काय माहिती सांगतायत, कशी आपली गाडी जाणार आहे आणि आपल्याला 12 वाजेपर्यंत रात्री पोचायचं आणि मग जेवण करून पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. कारण का आता गुड नाईट वगैरे बोलली तर व्हिडिओ संपेल. गुड मॉर्निंगसुद्धा स्टार्ट नाही केलं, सो डायरेक्ट आपलं ब्लॉगची स्टार्टच केलं आहे. आणि तिकडे आता खूप सारी मज्जा येणार आहे, ती पण आपण एक्सप्लोअर करू. सोबत आहे कृषिका आणि स्मरणिका आणि किशोरी. स्मरणिका तर झोपली, तर आता ते दादा आपल्याला माहिती सांगतील टूरबद्दल. चला. रात्रीचे 12-12:15 झालेत आणि आपण आहोत पुण्यात. एवढी थंडी आहे ना, धुकं बघितलं तर पूर्ण रस्ते पण अर्धे दिसत नाही, एवढी थंडी आहे इकडे. आणि आता इकडे आम्ही जेवणासाठी थांबलो आहोत. तर बघूया, खूप भूक लागलेली, थोडी गाडी 10-15 मिनटं लेट झाली थोडी वाटतं. सो आता मस्तपैकी खाणार आहोत आणि इथल्या फूड मॉलला आता आपण आलो आहे. आणि बघा, धुकं जबरदस्त आणि थंडी पण. म्हणून आम्ही कृषिकाने मी आधीच एकदा म्हणजे निघतानाच स्वेटर वगैरे कॅरी केलं होतं, कारण का पुढे जाऊन थंडी लागणार आणि जबरदस्त थंडी आहे. स्मरणिकाजी जेवली, ती आत्ता झोपून उठले, चालते. तर मी मसाला डोसा आणि मिसळ पाव आणि 2 चहा सांगितलेत, जेणेकरून जरा झोप तरी उडेल. आता इथे सेल्फ सर्व्हिस आहे, आपला नाश्ता घेऊया. चला. तर आपला नाश्ता आलाय, मिसळ पाव, चहा आणि मसाला डोसा. अजून एक. सकाळचे 6:30 वाजलेत आणि आपण पोचलोय पंढरपूरला. आता इथे थोडा वेळ फ्रेश होऊन परत पुढे निघायचं. हा ID आहे त्यांचा. चला. आणि किट दिलेत आपल्याला. सो प्रत्येकाला एक किट देतात. ब्रश आहे, कोलगेट, साबण, हे बघा खूप. तुमच्या कीज देतात सगळ्यांना. तर सकाळचे 6:15 झालेत आणि आपण आहोत पंढरपूरमध्ये. तर आपल्या राहण्याची सोय इथे आहे आणि रूमच्या कीज पण आपल्याला भेटलेल्या आहेत. तर फ्रेश व्हायचं आहे आणि लगेच 8 वाजता आपल्याला नाश्ता करायला इथे यायचं आहे. बघा, आणि थंडी भरपूर आहे इकडे. जर कोणी तसं येणार असाल पंढरपूर, सोलापूर साईडला, तर नक्की आपलं स्वेटर कॅरी करा.
भरपूर थंडी आहे. चला, तरी आमची रूम आहे इथे, प्रत्येकाला कीज दिले आहेत. ही आमची रूम आहे 319 बी विंग. चला फटाफट रेडी व्हायचा कृषिका, कळलं? रडत नाही बसायचं हां. चला आतमध्ये, चला ये लवकर ये आतमध्ये. रूम बघितलं तर हे वॉशरूम आहे आणि रूम पण दोघांसाठी इनफ आहे बघा. आणि आम्ही दोघीच आहोत. गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. आणि आता आहोत आपण पंढरपूरमध्ये आणि इथे स्टे केला आहे आज. आणि इथलं वातावरण एवढं थंडगार आहे आणि इथली राहण्याची सोय पण उत्तम आहे. साई गणेश टूर्सने खूप उत्तम सोय केलेली आपली राहण्याची. आणि आता रेडी होऊन आपण चालू आहे अक्कलकोट आणि तुळजापूरचं आज दर्शन तो तिकडे. आणि आता पहिला रेडी होऊन नाश्ता करायला चाललो आहे. चला, आणि सगळे फिरण्यासाठी रेडी झालेत. सगळ्यांनी आपला ID वेअर केला आहे. त्यांनी ID जो दिला आहे बघा, हा आपला ID आहे. आणि इकडे आपल्या नाश्त्याची सोय केली आहे. बाहेरच कॅन्टीन आहे. आता काय नाश्ता आहे बघूया. कांदे पोहे, उपमा. चला, तर इथे नाश्त्यामध्ये आहे शिरा, कांदे पोहे, इडली, चहा. तर एवढा सगळा नाश्ता आम्ही घेतला आहे. शिरा तर एकदम भारी आहे टेस्टला. स्मरणिका पण खाते, ऋषिकाला तर भरवते मी हा बाबू. तर आत्ताच आपला नाश्ता वगैरे करून झाला आहे पोटभर. आणि गोळीसुद्धा घेतली कारण का मला आणि किशोरीला सुद्धा थोडा उलटीचा त्रास झाला काल. सो आता नाश्ता वगैरे करून आता पहिलं दर्शन आहे आपलं तुळजापूर, त्यानंतर अक्कलकोट. चला, गेल्यानंतर कुणाला नारळ, ओटीचं सामान, हार वगैरे जिथे तुम्ही खाल तिथे तुमच्या चपला काढा, तुम्हाला बरं पडेल. येताना पैसे देताना चप्पल आतमध्ये गेल्यानंतर ते मग आपला पूर्ण स्टाफ असणार आहे. लाईन वगैरे लावून आपण जी काय वेळ असेल त्या वेळेत आपण बाहेर येणार. बाहेर आल्यावर 5 मिनिटाच्या अंतरावर एक हॉटेल आहे, तिथे आपण दुपारचं जेवण करणार आहोत. दुपारचं जेवण झाल्यानंतर आपण पुढे जाणार आहोत अक्कलकोटला, जे आपल्या त्या हॉटेलपासून 80 किलोमीटरवर आहे. 1.5 तास लागतात. तिथून अक्कलकोटला गेलो, अक्कलकोटला एवढी गर्दी नसते. अक्कलकोटला आपल्याला जास्तीत जास्त 6-6:30 वाजेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. 6-6:30 वाजता आपण निघणार आहोत पुन्हा याच हॉटेलमध्ये यायला. तेव्हा ऑन द वे एक हॉटेल लागतं 1.5 तासाच्या अंतरावर, म्हणजे 9च्या आसपास एक हॉटेल लागणार. तिथे आपण रात्रीचं जेवण करणार आहोत. जेवण करून मग आपण परत आपल्या हॉटेलमध्ये रात्री स्टेसाठी येणार आहोत. ठीक आहे. आणि मग उद्या सकाळचं मी आज रात्री सांगेन किंवा आपलं अक्कलकोटचं दर्शन झाल्यावर मी सांगेन. तर आपल्याला लेट सांगितलं. तर आत्ता आपण आहोत तुळजापूरमध्ये. जस्ट बस आली, उतरलोय. आता देवळात जायचं आहे, मस्तपैकी दर्शन घेऊ. पहिली देवीसाठी ओटीसुद्धा घेऊया. चला, आणि महाराजांचा पुतळा बघा केवढा मोठा आहे इथे. आणि आहे तुळजापूर. चला, तर बघितलं तर रस्त्याला ठिकठिकाणी तुम्हाला ओट्या सुद्धा मिळतील. आणि मंदिराकडे जायचा रस्ता सरळ आहे आणि पार्किंगसाठी तुम्हाला त्या साईडला जावं लागतं. सो इथे जिकडे तिकडे तुम्हाला ओटीसाठी टेन्शन नाही, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ओटी आहे आणि देऊळ एकदम त्या टोकाला आहे. चला, हो हो आत्तुकडे आहे. चल, हिचं एक ना एक संपतो आणि खाऊ पाहिजे असतो हिला. ए किशोरी, ही बघ, तिला जेम्स हवेत. हो, जाने तिला. अम्मा बस, सुनो अम्मा, सुनो अम्मा. कुंकू ब्लाउज पीस सगळे सहावारी घेतलं तर 300 ग्राम. मग तिकडे काय मागे 100 रुपये आहे ना, छोटी 100 वाली. 100 वाली पण. ओके, चला आपण घेऊ. तशी ओटी आहे इथे, हे बघा. साडी दाखवतो.
तर आता देवळात एंट्री करतो. तर देवळाच्या बाहेर गर्दी बघा किती आहे आणि जिकडे तिकडे आपलं याचं गोंधळाचं पण चालू आहे, पूजा पण चालू आहेत. तर आपलं छान असं दर्शन झालं आणि इथे जेवायसाठी आलो आहे. बघा जेवणाची सोय इकडे केलेली आहे सेकंड फ्लोअरला. चला, तर राहण्याची आणि जेवणाची सोय उत्तमच केलेली आहे. हे बघा इकडे जेवणासाठी केलेलं आहे, एकदम भारी वाटते, फुल AC आहे. येऊन जेवायला बसले कारण पहिली बस यांची सुटली होती, सो सगळे येऊन जेवायला बसले. तर जेवणामध्ये गुलाबजाम आहेत, राईस, पनीरची भाजी, वांग्याची भाजी, लोणचं, पापड आणि सॅलेड. तर आपलं तुळजाभवानीचं दर्शन घेऊन जेवण करून आता आपण आलो आहे अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला. दरवेळेला मी दादरच्या मठात जायचे, आज प्रत्यक्ष अक्कलकोटला आली आहे आणि खूप छान वाटतं आहे. अजून काही इकडे थंडी चालू झाली नाही आहे, नॉर्मल वातावरण आहे. संध्याकाळी 7-7:30 झाली की थंडी चालू होते. तर मस्त असं स्वामींचं दर्शन घेऊया. तर इकडे जे स्वामी भक्त आहेत त्यांची राहायची सोय करतात बघा, इकडे यात्री निवास. आणि चला, अरे चप्पल आम्ही पण काढलं बाबू, देवळात जायचंय ना. तर देवळात नेण्यासाठी ओटी घेतली आहे स्वामींना. तर मठाच्या बाहेर आलोय आणि गर्दी आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरीच्या तीरी, आहे भीवरीच्या तीरी. ओ माझे माहेर पंढरी.